काशी विश्वनाथ भगवान की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ नामधारकाने सिद्धमुनीला म्हणा 8व्या अध्यायामध्ये प्रश्न केला की गुरुवर्या गोकर्णाचं वर्णन तुम्ही मला सांगितलं आणि मग तिथून श्री गुरु कुठं कुठं गेले म्हणे कोणत्या कोणत्या तीर्थयात्रा केल्या त्याचं वर्णन मला सांगा. त्यावेळेला सांगू लागले की पहा म्हणे वा तुम्हाला जो प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे म्हणून पहा म्हणे गुरु जे आहेत श्रीपाद म्हणे तीर्थयात्रा करीत ते म्हणे 3 वर्ष तिथं गोकर्ण महाबळेश्वराला राहिले भगवंताची भक्ती आराधना केली. तिथून ते म्हणे आणि असणाऱ्या गिरनार पर्वतावर त्या ठिकाणी आले म्हणे आणि तिथे गिरनार पर्वत जे आहे म्हणे त्या ठिकाणी कसं सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे चरणम पवित्रम विततम पुराणम कशा प्रकारे सर्व तीर्थामध्ये आणि त्याला श्रेष्ठ सांगितले वेदामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे म्हणे. म्हणून अशा प्रकारे तीर्थयात्रा करीत आणि त्या ठिकाणी ते निवृत्ती संगमावर आले. निवृत्ती संगमावरून आल्यानंतर त्या ठिकाणी ते कुरुपूर नावाचं महाक्षेत्र आहे तिथे आले. त्या कुरुपूर क्षेत्रामध्ये गंगा कृष्णा आणि त्या ठिकाणी यांचा संगम त्या ठिकाणी आहे तिथे आणि भगवत चिंतन करत त्या ठिकाणी राहिले. अशा प्रकारे त्या राहत असताना म्हणे तिथे काय घडलं ते ऐका सर्वजण आणि तिथे येऊ लागले. अहो आता जिथे त्या ठिकाणी एखादा जर अशा प्रकारचं कोणी भाग्यवान पुरुष किंवा एखादा महात्मा आला तर तिथे आपाप न बोलताना लोक येतात. त्यांचं असं महत्त्व त्या ठिकाणी माहीत झालं. सर्व लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले आणि त्या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. कोणा त्या ठिकाणी दर्शन घेतलं श्रीपाद मुनीचं सांगितलं की त्या ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण व्हायच्या. सर्व लोक त्या ठिकाणी ऐकल्यानंतर आणि अशा प्रकारे कोणी म्हणू लागलं की आम्हाला सुख पाहिजे त्यांना सुख मिळायचं, कोणाला धन मिळू लागलं त्याला धन प्राप्त व्हायचे, ज्यांना संतती नाही त्यांना संतती मिळू लागले.
अशा प्रकारे त्यांची कीर्ती पसरू लागली त्या ठिकाणी महाराज. आणि अशी कीर्ती पसरत असताना त्या ठिकाणी एक ब्राह्मण स्त्री आहे त्या ठिकाणी आणि पतीसह त्यांच्या दर्शनाला आली. त्यांना त्या ठिकाणी तिने विनंती केली की महाराज, माझी तुम्हाला विनंती आहे की त्या ठिकाणी तुम्ही माझा पुत्र होऊन त्या ठिकाणी जन्माला यावं, माझ्या अशा प्रकारे अवतार धारण करावा. म्हणे मला सांगितलं की बा पहा म्हणे त्या ठिकाणी मला मुलं होतात, परंतु म्हणे त्या ठिकाणी जन्मतात आणि त्या ठिकाणी मरण पावतात. असं असताना म्हणे काय करावं. आता एक मुलगा म्हणे त्या ठिकाणी आहे, परंतु तो मंद आहे. म्हणजे कसा आहे, अतिशय अज्ञानी आहे म्हणे त्या ठिकाणी, त्याला कोणत्या प्रकारचं ज्ञान नाही. काय करावं. आता म्हणे त्या ठिकाणी आम्हाला वाटतं आम्ही गेल्यानंतर याचं कसं होईल, म्हणून त्या ठिकाणी ते आपल्या मुलाला त्या ठिकाणी तिथे आणलेलं आहे गुरुजवळ. विद्या म्हणे त्याला कोणत्या प्रकारची विद्या नाही, मतिमंद आहे, अज्ञानी आहे, बाहिर आहे. अनेक देवाच्या आराधना केल्या, परंतु हा काही बरा होत नाही. त्याला अनेक प्रकारे शिकू लागले, परंतु त्याला काहीच येत नव्हतं महाराज. अशा प्रकारचा अज्ञानी असल्यामुळे त्याला कोणत्या प्रकारचं आणि ज्ञान प्राप्त होत नाही, विद्या नाही येते असे. मग त्याला त्या ठिकाणी ठोकू लागले, परंतु त्याला काही मारलं तरी त्याला ती विद्या प्राप्त होत नाही. म्हणून त्या ठिकाणी पत्नी होऊ लागली, तुम्ही त्याला किती मारता म्हणे, किती मारलं तरी त्याला येत नाही, जाऊ द्या म्हणे, जसं होईल तसं होईल, तुम्ही आता त्याला शिक्षा करू नका. म्हणून आपल्या पतीला ती वारू लागली. असं असताना त्या ठिकाणी दैवयोगानं काय झालं की तिचा पती मरण पावला महाराज. मग ते आपल्या मुलासह ती ब्राह्मण स्त्री आहे तिथे कुरुवीरपुरामध्ये आपला उदरनिर्वाह करू लागली. आता त्या ठिकाणी मुलाला पाहायची त्या ठिकाणी आणि ती मनामध्ये जळायची. तो मुलगा त्या ठिकाणी मोठा होऊ लागला. तिला वाटू लागलं इतर मुलाचे लग्न होतात, आपल्या मुलाचं लग्न व्हायला पाहिजे. लोक निंदा करू लागले की तुझा मुलगा मतिमंद आहे, त्याचं लग्न कशा प्रकारे होईल, त्याला मुलगी कोण देणार आहे. त्याला त्या ठिकाणी नाव घेऊ लागले, त्याला अशा प्रकारे म्हणू लागले की अरे तू